अर्ली मॉर्निंग 10:30 वाजता झोपल्यानंतरचा आरे वारे. हा आरे वारेच आहे. आरे वारे पुढे रे, हा गणपती पुढे. गणपती पुढे लगेच 2 मिनिटावरती. गणपती बाप्पा ओर्या. परिक्रमा करायची आपल्याला. बाहेर काय करतात? रजिस्टर ग्रामपंचायत. गणपती पुढे वॅकी दार उघड. बाबू कार्याला अटक केलेली आहे. मित्रांनो व्यवस्था देखो. क्या तुम्हारे टूथपेस्ट में नमक है? मित्रांनो आमचा फ्रेश व्हायचा रूम आहे. म्हणजे इथे आपले हॉटेल्स पण आहेत स्टेसाठी आणि नॉर्मल तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं आहे तसे पण रूम आहेत. तर आम्ही गणपतीपुळ्याचं आहे ना तिथून जरा राईट मारून खालती आल्यावरती पण आहेत, वरती पण भरपूर आहेत. तर इथे खालती आलो आहे. 2 जणांचे 60 रुपये घेतले. वॉशरूम जायचं, आंघोळी फ्रेश होऊन कपडे चेंज करून फक्त निघायचं बस. बाकी रूम पाहिजे तर इथं रूम पण आहे त्यांच्या इथे. प्लस वरती पण हॉटेल्स आहेत, तिथं पण रूम्स आहेत. ठीक आहे. काय काय फक्त फ्रेश व्हायचं. आम्हाला काय फक्त फ्रेश व्हायचं. आमची झोप इथे झाली ते करायचं नाही. ठीक आहे. जरा फ्रेश होऊ आणि मग निघू. ठीक आहे. क्या तुम्हारे टूथपेस्ट में नमक है? लाल पुस्या लाल पुस्या. चलो तुम्हासनी बघायचंय तुम्हासनी. हे बघा कसं वाटतं गेटअप. बघा आजचा गेटअप लुक देखो. इथून गावातून पण येत होतो ना आम्ही. सगळे आम्हाला बघत होते. 2 अतिरेकी आले कुठून. सेम जर्सी घालून चालले आणि आता पण सेम व्हाईट आणि ब्लॅक पॅन्ट असं सेम वेअर करून चाललोय. असा कुठला खेळ आहे ज्यामध्ये 2 खिलाडी म्हणजे प्लेयर असतात? सांग. टेनिस वगैरे असतात ना, टेबल टेनिस. ओके बरोबर बोललास. बॅडमिंटन, टेबल टेनिस. कारण 2च गडी कसे आले मग संघातले? हां जर्सी घालून फक्त 2 जण. असा कुठला खेळ खेळ? ठीक आहे. चला तर तयार वगैरे तर झालो आम्ही इथे फ्रेश वगैरे. इथून आता थेट निघूया आपल्या दर्शनासाठी. आगेचा तुम्हाला ब्लॉग नक्की बघा पुढेपर्यंत. गणपतीपुढे आणि थोडं काय फिरण्यासारखं असेल ते करू आणि मग अजून पुढे वाटचाल करू. ठीक आहे. चलो. बघा हे हॉटेल होतं. असे भरपूर हॉटेल आहे या साईडला फक्त फ्रेश होण्यासाठी वगैरे. आता निघालू गणपती मंदिराच्या दिशेने. बॅगा वगैरे ठेवूया गाडीमध्ये आणि मग निघूया. आज का ये कैसा लग रहा है? आउटफिट कैसा लग रहा है? परत समाज हादरणार आहेत. हे आले कुठून परत मॅचिंग करून करून अतिरेकी. गणपती पुढे या साईडला पार्किंग आहे पण सध्या पार्किंग फुल आहे. मग आम्ही पाठच्या साईडला लावले. भाऊ जरा टी शर्ट बघतो. ए गणपती बाप्पा. हा ह्याच्यामध्ये काढू काय? ब्लॉगमध्ये काढू काय? प्रत्येक तुझ्या लग्नाचा घोडा इथे आहे. मित्रांनो देखो भाई व्ह्यू. तिथं खाली जाऊ द्यायची ना आपल्याला. हां फक्त तो का बोलला मद्यपान करून खाली उतरू नये. म्हणजे असा उतरू शकतो पाण्यात. तिला एवढा कॉन्फिडन्स आहे आजच्या गावात. आणि मित्रांनो ना आज गर्दी नाही, ऑफ डे आहे. जास्त गर्दी पण आहे. दर्शन पण लवकर होईल. आणि 12 वाजता इथं महाप्रस्थ जातो. त्याचा पण आम्ही लाभ घेऊन आणि मग पुढे निघू. काय बोलतो प्रदीप? हो गणपती बाप्पा मोरया. हिला घेऊन जायचं का जाताना? मानाच्या शेतात सोडून द्यायचं? हे हार घ्यायचे नंतर. हे बघा मी एवढी लाईन असते पण आज काहीच लाईन आहे. दर्शन पण आमचं लवकर होईल.
ठीक आहे. आणि खूप मजा म्हणजे कोकणात एंट्री मारल्या जी मजा आली ते तुम्ही बघितले लास्ट टाइम पुलावरती उभं राहून भाऊंचा डान्स. मित्रांनो आतमध्ये ना व्हिडिओ अलाव नाही, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही काढू, बाकी समजून घ्या. ठीक आहे. नाही तर जमा तर सगळ्या फुटेज जातील. हे का मित्रांनो इथेच लिहिलं आहे नोट, कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. ते इथूनच बंद करतो मी. ठीक आहे. पुढे काय भेटणार नाही आपल्याला जास्त. चला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बाहेरून बघा जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा, तुझा नकळे पार शेषा फणीवरा. मित्रांनो एवढं योग्य वेळेवरती आम्ही आलोय ना, 12 वाजता आरती पण भेटते आम्हाला. कसं वाटलं हा साहेब, कसं वाटलं? अरे म्हणजे इथे बाहेर असं बसलेलो नाही, आवाज आले की आरती म्हणजे एवढी योग्य वेळात आलो ना, सगळं लवकर दर्शन पण झालं, आरती पण भेटली. आता महाराष्ट्राचा लाभ घेऊ. आणि बाजूचा नजारा तुम्ही बघाल ना, आहा बुधाना आले. हे बघा चलो पब्लिक. नाही जाणार म्हणजे हा मेन होता ना पहिल्याचा, जसा होता इथून यायचा होता तसा. तुम्ही बघितलं नवरा माझा नव्हता, त्यामध्ये जी एंट्री दाखवली ती अशी होती. मे बी इथून सरळ अशी आतमध्ये होती. तेव्हा तो जुना होता, खूप वर्षाचा अगदा पिक्चर आहे. आणि आता सगळं स्ट्रक्चर बदललं. एक होता जरा फोटो फोटो एक मिनिट. खाली उतरायला कुठून जागा आहे? तिथून आहे, तिथून आपण हे घेतलं ना. हां मित्रांनो बघा ना काय विषय आहे. समुद्र बघा ना एकदम खवळलाय. जी पिक्चरची शूटिंग झाली ती अशी ते पळत येतात, असं इथून वरती जातात तसं आलं. आणि ते एकदम जुनं होतं म्हणून ते होतं. आणि आता सगळं बंद केलं. वेगळी ठेवली आता. काय बोलणार प्रतीक्षा? मोरया मोरया. येस. आता थोडा पुढे जाऊया, महाप्रसादाचा लाभ देऊया आणि पुढे बघूया आम्ही काय काय. इथून अजून एक मंदिर जाऊ तुम्हाला बोला. प्रतीक पकडर जरा. असा एक फोटो घे. हे बा असा एक फोटो घे. मित्रांनो जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा काय लागलं, आम्ही 11:30 समथिंग आतमध्ये एंट्री घेतलेली दर्शनासाठी. 12:30 वाजता बाहेर तेवढं करून. आणि आता लाईन बघ, महाप्रसादाचं हाय नॉर्मल लाईन आहे, एवढी काय फटफट जाते. दर्शनासाठी आता लाईन वाढले. आमचा लोको पायलट कमी समजू नका, टायमावर आणतो सगळं. आणि स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी भाऊंना संपर्क करा. ज्या वेळेत तुम्हाला पोचायचं असेल त्यावेळेस भाऊ छुके वापस आहे असं. म्हणजे बरोबर त्याची ड्रायव्हिंग मस्त आहे. त्याचं आधीपासून माहिती आहे. आता पण बघितलं आम्ही रात्री. मी झोपलो पण तो काय झोपला नव्हता. सकाळी येऊन आम्ही झोपलो परत. त्यानंतर फ्रेश होऊन निघालो आम्ही. आता जरा जेवण करू महाप्रसाद आणि मग निघू. कसं आहे हां? छान आहे. प्रसाद पण खूप मस्त आहे. नॉर्मल खिचडी वगैरे, बुंदी वगैरे आपली. त्याच्यानंतर आपले लोको पायलट कुठे घेऊन जातील ते बघूया आपण.
कुछ कुठं करायची आहे. घाबरायचं नाही गड आता घाबरायचं. मित्रांनो अरे मित्रांनो फिरव का कॅमेरा. तुम्हाला बघायचंय तुम्हाला. हे बघा हे बघा याच्या गावात आता ह्याच्यावरती होतो शर्टावरती. आता डायरेक्ट आलो कोकणात. अजून पुढे जायचं आहे ना आपल्याला. दळवी आणि सावंत समाज घरानं हल्ले सध्या. पोरं रात्री ट्रेनने निघालेली मग डायरेक्ट गाडी निघाली. आता करतात काय जागे जागेवर कपडे चेंज होत आहेत. ठीक आहे चला आता पुढे जरा खाली समुद्रावरती जाऊया. मित्रांनो व्ह्यू बघा व्ह्यू. पुढे गेला माझा माणूस. पाण्यात उतरायचा का. अम्मा मित्रांनो आता निघालोय गणपतीपुळ्यावरून. फ्लॅश आलो 2 मिनिटं. आता जास्त हे होईल. कुठे गेलं बाई फ्लॅश बंद हो मेरी जान. हा आता गणपतीपुळ्यावरून निघालोय. पुढच्या दिशेने नेक्स्ट ठिकाण डेस्टिनेशन नाही पण गणपतीपुळे प्राचीन कोकण म्हणून एक प्लेस आहे. तिथे सगळे पुरातन काळातील काही गोष्टी आहेत त्या दाखवू तुम्हाला आम्ही. ठीक आहे ते बघू नंतर पुढे काय अजून ते पण बघू. सध्या तिथून निघालोय आपण. आणि एंट्रीच्या वेळी मी व्हिडिओ नाही काढला. तिथे एक म्हणजे आपला गव्हर्नमेंट जिल्हा परिषदाची एक नॉर्मली नोंद होते गाडीची 10 रुपयाने जे माणसं जे असतात अशी. ठीक आहे ती गेटवर व्हिडिओ नाही काढला. आणि बाकी आतमध्ये पेन पार्क असतो. तर पेन पार्क भरलं होतं आम्ही गाडी पाठीमागे लावली. ठीक आहे तो विषयाचं पेन पार्कचं किती 50-60 वाजता ना. 50 हां समथिंग ते असते तेवढाच प्राईस असतो. ठीक आहे बाकी काय एवढं नाही. आणि दर्शन एकदम म्हणजे एकदम मस्त. आरती सुद्धा मिळाली म्हणजे जास्त जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जास्त गर्दी नाही. परत आरती भेटली. महाप्रसाद पण मिळाला. आणि ह्याचा ते हात आला माझा फर्स्ट टाइम होता. तर म्हणजे कसं जास्त लाईन नाही आरती म्हणजे एकदम म्हणजे सोने पे सुहागा मिल गया हम लोग को. ठीक आहे आता पुढच्या ठिकाणी निघूया आणि तुम्हाला पण दाखवूया आम्ही काय काय मजा करतो ते. नक्की ब्लॉगला बने रे. बोबडी बोलायला लागेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. चला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज जय. असं आहे काय. ठीक आहे प्राचीन कोकण. मित्रांनो प्राचीन कोकणला विजिट करूया जरा गाडी लावायला. जागा नाही. मित्रांनो गणपतीपुळेला आल्यानंतर जवळपास फिरण्यासारखं हे बघा. पुढे थोडंसं पुढे आल्यानंतर मॅजिक गार्डन आहे. तिथे ॲडव्हेंचर शो मॅजिक शो गोस्ट कोकण वोर्टेक्स टनल 8:30 ते 8:30 रात्रीचे. तिथे आपण प्राचीन कोकण करणार आहोत. आरेवारे बीच आहेत. असे छोटे मोठे म्हणजे स्पोर्ट आहेत. स्पोर्ट्स ठिकाण स्पॉट. ओ माय गॉड कोकणाच्या लेक्चरला बसलेला दिसतोय हा. ठीक आहे असे छोटे मोठे ठिकाण आहेत. तिथे आपण फिरू शकतो. ह्याला जास्त माहिती आहे कारण ह्याच्या भक्तनिवास म्हणजे हे काय ते गव्हर्नमेंट संस्थेचं हे राहण्याचं आहे ना ते. ओके कमी पैशामध्ये एका माणसाचे 50 रुपये. ठीक आहे आणि प्लस तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायची असेल एक्स्ट्रा 50 रुपये एका मोबाईलने. सोबत गाईड असतो आपल्याला पूर्ण माहिती देईल. एंट्री इथे तिकीट जपून ठेवा. लास्ट पण शंकांचं प्रदर्शन आहे तिथे चेक केलं जाईल. वरचे आमचं रेस्टॉरंट आहे तिथे अशा कोकणी स्पेशल थाळी मिळतात. त्याचं मोदक सोलकढी भाजण्याची थाळी मिळते. ते खाण्यासाठी ऑर्डर इकडे घेतो. वरतीपर्यंत ऑर्डर तयार मिळते. काही बनवून ठेवत नाही त्याची ऑर्डर इथे घेतो. झुणका भाकरी दाल खिचडी आता सध्या काय नको यार. हा कॅमेराचा आयडिया गळ्यामध्ये घाला. एका मोबाईलनेच फोटो काढा. जे पण फोटो काढणार त्यांनी गळ्यामध्ये घाला. एम्प्लॉयड आहे. चल छत्रपती शिवाजी महाराज स्टार्टिंगलाच गाईड वगैरे ते आतमध्येच असतात ना.
थांबा ते गाईड एकत्र घेऊन सगळं एक्स्ट्रा ओ माय गॉड, असा विषय, गाडी एकत्र घेऊन जाणार आपल्याला, ते सगळी माहिती द्याल फ्रीमध्ये. फक्त एंडला शंकरचं काहीतरी आहे ना, तिथं अलाव नाही फोटोग्राफी, तिथं आपल्याला भेटणार नाही. बाकी सगळं आपण कसं पे केलं आहे, मग असं उगाच यायचं आणि आपण माहिती घ्यायची, तुम्हाला माहिती द्यायची नाही, असा विषय नाही. याच्यावरती IPL लागेल काय? हां, हे बघा, हे आपला कार्ड आहे, जो मी फोटो व्हिडिओ जो काढेल त्याच्याकडेच असला पाहिजे. ठीक आहे, 5-10 मिनिटात निघू आपण. मस्त पालखी एवढं संकासूर. यायला कोकण आठवलं रे, कोकणमध्ये होळी काय काय. 36 माझी 31 आहे. 31-30 पकडणं झाली. ठीक आहे ठीक आहे, चल. सगळं नको. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीके मानलेली आहेत. यालाच पिंपळपार असे म्हणतात, कारण याच्या फोटो काढ फक्त. हा शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला 500 वर्ष मागे याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम अगळ तयार केले जाते. तसेच त्यांच्या बियांपासून तेल देखील तयार केले जाते. तसेच त्यांच्या हजारो वर्षांपूर्वी भगवान रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रण करीत असत. गावातील गावकरी ते एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्याय. होय महाराजा. होय महाराजा. इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्राच्या पाण्यामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात. तरी गावी चालवण्यावर बसायची म्हणजे काय, राजाच्या गावातील थेट प्रातिनिधिक म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मन खोतांचा असेल. खोत गावचा प्रमुख असेल. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा सुव्यवस्था सांभाळणे असेल. त्यांच्या बसण्याच्या नक्कीवरूनच पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या, शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझे घराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोतांची 2 मुलं आहेत. ती आपला एक परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हा खेळ माझे घर आहे, याचे गवताचे घर याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक उत्पादक घटक होता. हा एकमेवच धान्य उत्पादन करीत असे व 12 बलुतेदार राजा खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम शेतकरी करत असे. म्हणजे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे, पण शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असे.
शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. कणगी आहे ती घरी नेऊन त्यात धान्य शेणामातीने लिंपून घेण्याचे काम शेतकऱ्याचे असे श्रम विभागणी केलेली होती. सूप आहे, फुलाची परडी आहे, रोवळी आहे, तिचा वापर धान्य धुण्यासाठी व अजूनही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. जर हा दिवा शुभकार्य पार पाडण्यापूर्वी विझला तर ते अशुभ मानले जाते. त्यामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. जातणी सारखे दिसते त्याला गिरड म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते, गिरड्यामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो. मोदक पात्रे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर, यात पाणी ठेवले जाते, त्यावरही चाळण ठेवते, पण मोदक ठेवले जातात. जाऊ ना खालती, टेन्शन काय तुझं. ग्रामदेवतेनंतर पाणवठा असं एकमेव ठिकाण होते की ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येत असत. लहान मुले मासेमारी आंघोळीसाठी येत असत. स्त्रिया कपडे धुण्यासाठी, पाणी भरण्यासाठी येत असत. 1.5 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे. आणखी महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावात राहत होते. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना मान्य होणे ते शक्य नव्हते. शंकरांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होते. शंकराने कोणत्या जातीपातीचा विचार न करता या चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली आणि चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभाव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु शंकरांच्या मूळ गावातून दरवर्षी संक्रांतीला पालखी बाहेर पडते. तिला मशाल दाखवण्याचं आजचे काम चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की तिथे कोणता जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पावेल. पुढे बघून तिथून परत इकडे वरती आलं गेलं. कोणा अजूनपर्यंत कोणी हे नाही केलं, इजा नाही केली. आपण गेलोय ना, आपल्या दिसलं पण नाही. इजा नाही केला अजून. हर महादेव. इथून दर्शन झालं मार्लेश्वर. मित्रांनो, जे मार्लेश्वरचं जे खरं मंदिर आहे त्याचं हे प्रतिकृती आहे. म्हणजे तसं दाखवलं गेलेलं मंदिर आहे. ती पाठची गोष्ट सांगितली त्यांनी. मित्रांनो, जर एक उपमा द्या. म्हणजे असे मुकुटे जिथं आपण घालून फोटो वगैरे काढू शकतो. आणि हा वाघ आहे. फोटो काढू काय जातच. प्राचीन कोकण मंडळ, नमन मंडळ, जे नमन करतात ना वेगवेगळे वेशभूषा करून, त्यांचं इथं ठेवलंय. ते फोटो वगैरे काढू शकतो आपण, ठीक आहे. आणि या साईडलाच त्यांचं नॉर्मल असं स्टोअर आहे. तर काय खरेदी तुम्हाला करायची असेल, आराम करून ज्यूस वगैरे प्यायचं ते करू शकतो. आणि ह्याच्यानंतर लास्ट ठिकाण म्हणजे इकडच्या प्राचीन कोकणामधलं जे शंकरचं असं काहीतरी आहे, तिथं आपण व्हिडिओ नाही काढू शकतो, ठीक आहे. ते इथपर्यंत शेवट होतो. बघतो पुढं काय भेटतं का काढायला. आता इथपर्यंतच होतं प्राचीन कोकण. कसं वाटलं नक्की सांगा. 500 वर्षापूर्वीचं ना जे इतिहास, म्हणजे जे काय संस्कृती असतं ते सर्व कसं राहायचे माणसं तेव्हा सगळं दाखवलं ते होतं इथे. पुढे शंकाचं काय बोलते. ठीक आहे बघ देखते. हा बघा जयगडचा स्ट्रक्चर आहे. हा कुठे सांगतो तुला. हां, त्या गेट मध्ये पुढे गेलास ना किती कोपऱ्यात वैभवचं घर आहे. खरं मस्त नाही करत दाखव तुला. त्या गेटच्या इथून त्या गेट मध्ये आतमध्ये जायचं. ठीक आहे. आम्ही या गेटमधून आणून जाणार. पुढे वैभवचं घर हे जर स्ट्रक्चर आहे. जाणार आहे थोड्या टायमानंतर तिथं पण जाणार आहे. कधी जाणार ते माहिती नाही. टाइम देऊन त्याला आहे. माझ्या गॉगल आणलं ठेवलं मी. कुठे तिथून जायचं आपल्याला. कुठे तिकडे तिथे पाय खाली ठेवलेला. थांब ना मित्रांनो. ही म्हणजे गावाचं जे एंडिंग असतं, गाव सीमा म्हणतो आपण, तिथं आपण जाताना वगैरे नारळ देतो हां. मग तेच गाव सीमा, तिथंच नारळ देतो ना आपण. मग तेच बोलते. हां, वेशीवर ते तसं इथं दाखवलं आहे. आणि खालती शंकांचं प्रदर्शन आहे. तिथं व्हिडिओ वगैरे अलाव नाही. आयडी आपल्याकडून घेतलेला आहे त्यांनी, ठीक आहे. इथून व्हिडिओ बंद. मित्रांनो, प्राचीन कोकणची सफर तर झालेली. आपल्या शेवटचं होतं ते शंकांचं प्रदर्शन होतं. तिथं व्हिडिओ वगैरे अलाव नव्हती.
तर बघलं वेगवेगळ्या प्रकारचे शंख होते त्यांनी दाखवले, कवड्या होत्या, मासे जे कसे असं त्याला फ्रीज केलेलं होतं आणि तसं ठेवलेलं होतं, पण तिथं व्हिडिओ आला नव्हते म्हणून काय दाखवता आला नाही. ठीक आहे, बाकी असं मी गुगलवरून घेऊन टाकायचा प्रयत्न करीन. बाकी तुला कसं वाटलं? खूपच छान. प्राचीन म्हणजे म्हणजे एकदम असं वाटतं की आपण त्या विश्वात आलेलो आहे कोकणात, एकदम जुन्या जुन्या काळात पंजोबांनी म्हणता येणार, आपले पूर्वज, खापर पंजोबा त्याच्या पुढचे पूर्वज आपले तेव्हाचं ते कसे राहायचे ते सर्व होतं. ते एवढं ओव्हरऑल होतं. बाकीचं आता सगळं झालं आता ते झाल्यानंतर शंकांचं प्रदर्शन आणि एक्झिट एवढंच आहे. ठीक आहे, निघूया पुढच्या दिशेने कूच करूया आपण सध्या. फायनली आता आपण गणपतीपुळे सोडतोय. या साईडला गणपतीपुळेचा गेट होता हा बघा, आणि या साईडला आपण चाललोय आरे वारे बीचच्या साईडला. ठीक आहे, इथे दाखवेल का आरे वारे? दाखवत नाही. ठीक आहे, बीच पे जाऊया थोडा और रिलॅक्स करूया. सुट्टीचा भरपूर फायदा या माणसाने उचलवला आहे, उचलून घेतलाय माझ्याकडून. पाऊस गावाला आम्ही रात्री जेव्हा होतो ना तेव्हा चिपळूणला पाऊस होता थोडासा, नंतर पुढे आल्यानंतर पाऊस नाही आणि आता पण नाही, तर ऊन आहे, कडकडीत ऊन आहे. ते आम्हाला अपेक्षित होतं गावाला पाऊस वगैरे असेल, तसं काय नाही. हा सकाळचा वेदर तुम्ही बघितलं असेल तर मस्त होता. ठीक आहे, आणि गावचा ऊन म्हटलं की ऊन म्हणजे ऊन असतो आणि तर पाऊस म्हणजे पाऊस असतो. रस्ता पण एकदम ओप्पी आणि पायलट पण एकदम ओप्पी. आय लव्ह कोकण. मित्रांनो इथे एवढे व्ह्यू आहेत ना थांबून बघण्यासारखे. हे बघा प्रेम भाई, प्रेम भाई, हे बघा बाबू बाबू काय झालं, हे बघा 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 बघा. गोवा फेल, गोवा फेल आहे. येवा कोकण आपलो तसा नाद केला पण वाया नाही गेला. हे बघा ना मित्रांनो, काय बोलू, असं वाटतं ना जाऊ. इथं तर कसं डायरेक्ट असं डीप आहे, पुढे जायला म्हणजे तिथून जाऊ शकतो. तिथून उतरायला जागा आहे घरे इथून, ते बघ तिथं ना बोलत आहे ते पुढचं बोलते. हा तिकडे पुढे तिथून जाऊन अजून दाखव व्ह्यू. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. ग काय बोलणे का बच्ची के दिल में. यासाठी कोकण ट्रिप प्लॅन केलेली म्हणजे तर काय बोलत, झाली ती झाली. पण आता 1-2 स्पॉट इथं आलो तर फिरला तर पाहिजे ना भाई. असं तो ना जायचं फक्त गणपती पुढे करून फक्त घरी, पूर्ण निचडून टाकायचा भाई. तो मस्त वाटतं मित्रांनो. बघ ना, ऊन आहे थोडंसं पण वारा पण सुटलाय. थोडं खाली जायचा प्रयत्न करूया आपण. तिथपर्यंत जाऊया थोडंसं. देखो देखो देखो. प्राचीन कोकण काय संपतच नाही. आपण तिकडून बघितलं ना तेच आहे ना, हे तेच आहे. अरे वारे बीच, अरे वारे, एवढे वारे, आले वारे गेले वारा. राईड
राईड वगैरे सगळे बंद आहेत पावसामुळे. आज पाऊस नाही. गाव म्हणजे गावकरी आधी थांबले ना पाठी जेव्हा एकदा विचारलं इथे ना इथे डबल 05 अडकलेली माझ्याकडनं आणि लोकांनी काढून दिली मला. इथं आतमध्ये नेलेली नेलेली मी खाली. तर वैभव होतं सगळं माझ्या. हे असे मुल्या डायरेक्ट गाड्या आतमध्ये टाकतात. साखरी बीचवर मी राईड कारण बोलले की तो भरपूर दिवसापासून पाऊस चालू आहे ना आज बंद आहे. ज्या त्यांना माहिती आहे ना वादळ येते ते वादळ थांबला पाहिजे कुठला तरी. इथंच पार्किंग करूया. इथंच पार्किंग करूया. बाजूला पोरांचा प्लेग्राऊंड आणि या साईडला बीच. पैसे टाकली गाडी आणि चिखल होता पूर्ण पावसात चिखल. इथं भरपूर शूटिंग वगैरे पण होत असतील. हे ते झाले ती बाईक ही जायचं झालं तर करूया 100 रुपये. मित्रांनो थांब ना इथून जाऊ जरा असं फिरूया. झाडं बिडं बघा इथं आलंय बघ कोकण. इकडे शूटिंग बिटिंग काय मस्त होईल. प्रतीक तुझी प्री वेडिंग ना इथेच करूया आपण. तुझी काय बोल समझ रहे हो ना काय बोलतोय परत एकदा बोल. कोण व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आले आहे हे बघा ना. हा ना 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 क्या दिख रहा है बच्ची. इधर व्हॉलीबॉल खेलेंगे ना बच्ची. 2 जणांची टीम. तू त्या साईडला तर मी या साईडला. काय उडवूया मोबाईल उडवूया. हे बघा हे खोपटं हे आपल्या आगसा गावची खोपटं. राईड वगैरे तर सगळं बंद आहे पावसामुळे. बाकी फक्त असं बघू शकतो. आणि एक फक्त एक गाडी आहे ती ही गाडी आहे फक्त बस चालवण्याची. तिला काय एवढा काय नाही आपल्याकडे मोठं आहे. पण त्या साईडला बघा ना भाई पूर्ण एवढं म्हणजे भरती. त्या साईडला पण बघितलं भरती चढत होती. त्या साईडला व्ह्यू बघा पूर्ण असं म्हणजे ते उडालं आहे दूर दूर. हे इथं गँग आहे भाई कुत्र्यांची. हा टोकायचा. मित्रांनो इथं काय म्हणजे आता काय सगळं पावसाळा म्हणजे चालू आहे त्यामुळे राईड वगैरे तर बंद आहे. नॉर्मल तुम्ही येऊन बसू शकता फिरू शकता आत्ता म्हणजे पावसाळ्यामध्ये. आणि समुद्र तर जाम खवळला आहे. फक्त एक बाईकची राईड होती. तो बाजूला बसणार ते 200-250 रुपये असं काहीतरी होता. सिंगल. डबल बसता तर 300 रुपये. काय कपल लोकांसाठी ते म्हणजे डबल सिंगल असं. एवढं आपल्याला करायचं नाही. आपण थोडं बघितलं व्ह्यू जरा बसलो. आता आपण निघू पुढच्या वाट्याला. कुठं आता जय विनायक मंदिर जयगडला जय विनायक मंदिर आहे. सुरेख मंदिर आहे गणपतीचं. ठीक आहे मग आता तिथं भेट देऊया. आणि भावाची एक जरा रील काढायचे थोडं ते काम करूया. पण 7च्यात घरात जाईल असं मला वाटतंय. नाही ना 7च्यात घरात गेलीच नाही पाहिजे गाडी. हां ओ देखो सूर्यास्त होणार आहे त्या जागेवर. तिथून सूर्य मावळणार आहे. तिथे सूर्यप्रकाश आला बाबा. चल ना आपल्याला सूर्यास्त पण भेटेल कुठेतरी. लेकरू छोटूचं पिल्लू सगळे असे रस्त्यात फिरायला लागले तर कसं व्हायचं. पूर्ण कळपच आहे. गावच्या ठिकाणी म्हणून गाडी जरा सावकाश चालवायची असते. अशा म्हणजे प्राणी वगैरे मध्ये येतात. सांगू नाही शकत गावच्या रस्त्याचे कधी काय होईल. हा आणि कालचा बरोबर आठवणं प्राणीवर काल कासव होता है ना रे. ह्याला दिसला मला नाही दिसला. ह्याने वाचवला आणि 5च्या गाडीने उडवला ना असं झाला. 5ची गाडी नसती ना तर आम्ही त्याला उचलून या साईडला सोडणार होतो. पण 5च्या गाडीने उचलून टाकला. हे बघा हे देखो बच्ची के दिल में घूमने को निकले क्या. हाँ शाम को इवनिंग वॉकला निकाले थे. वॉकला हम भी निकलते. हम शाम को निकलते रात को 10 बजे पहुंचते घर पे. अब भी आ रहा हूँ. अरे कभी आ रहा हूँ बोलते मम्मी को. हाँ मम्मी हमको वो शिव्या घालते. इसके नाम से शिव्या घालते कभी कभी. हम तो इसका ही नाम लेते हैं ज्यादा करते. ये मेरा नाम लेते हैं हम इसका नाम लेते हैं. एक दिन जब वो पार्टी मिलेगी तब होने वाला दिवाळी पर. चलो आता ते इथून निघू. एक लास्ट आपलं ते होतं आरेवारेचं झालं आणि लास्ट आपलं ठिकाण आहे ते म्हणजे जयगडचं. खूप काही स्पॉट आहे. वेळेचं बंधन नसल्यामुळे आपण थोडंसं एक लास्ट कुठलं ते नाही गेलो. थिबा पॅलेस आहे. पावस आहे. दुसरे बीच आहेत. अजून
जर तुम्हाला ओव्हरऑल कोकण जर फिरायचं असेल आणि तुम्हाला काय इन्क्वायरी करायची पॅकेज वगैरेची, तर तुम्हाला नंबर तर देईन मी याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सांगेल काय पॅकेज होईल पूर्ण ओव्हरऑल कोकणाचं, आहे ना रे? ठीक आहे, त्याला नक्की संपर्क करा. आणि असं नाही की फक्त इनोवा आहे, आपला एर्टिगा आहे, तर 20 सीटर पण आहे. जर जास्त माणसं असतील तर 49 सीटर सगळं अवेलेबल करू. आणि जास्तीत जास्त नाही भाऊ, आता सध्या ट्रेन आणि हेलिकॉप्टर प्लेनला पोहोचले नाहीत, ते पण लवकर पोहोचतील. बाजूला छोटासा ब्रिज आणि नदी. काय बोलायचं यार, इकडचा निसर्ग कॅप्चर करता करताना मला वाटतं ना असं म्हणजे 3 तासाची फिल्म बनेल. ते तुम्ही बघणार नाही, त्यामुळे हा ब्लॉग अर्धा आला असेल. ठीक आहे, आता मी व्हिडिओ पण बघितलेला, किती मिनिटाचे ब्लॉग झाले. तो मालगुंड ग्रामपंचायत सोडता आणि आपण जयगडचा कुठला मंदिर, जय विनायक मंदिर. हां ठीक आहे, त्या मंदिरच्या जाऊ. तो शेवटचा असेल, त्यानंतर सांगू आपण पुढे काय करणार आहे. चल मित्रांनो, फायनली पोचलेलो आपण जय विनायक गणपती मंदिराच्या इथे. पहिले गाडी जायची, आता त्या साईडला पार्किंग केली आहे, बाजूलाच पार्किंग आहे. तो बघा, इथून जवळून दाखवतो तुम्हाला, जवळून कसा व्ह्यू आहे मंदिराचा. ठीक आहे, स्ट्रक्चर एकदम म्हणजे प्रतीक बोला की एकदम मस्त बनवलं आहे, सुरेख, आवडेल तुला. आपल्या गणपतीपुळे झाल्यानंतर सगळे या साईडलाच व्हिजिट करतात. ठीक आहे, हा हा मस्त. फुले तोडण्यास सक्त मनाई आहे, यू नो. येस, फिरून फिरून आहे का? मस्त आहे ना, असं म्हणजे असं असं वाटतंय गावातून चालतोय. बसायला कट्टा वगैरे मस्त, असं शांत बसू शकतो या ठिकाणी. मित्रांनो, मासे दिसतात का? छोटा फिश टँक. हे बघा मित्रांनो, हे बघा, देखो फिश टँक. हे बघा त्या साईडला बघा, चायला कडक रे. चप्पल इथंच काढायची बाहेर, इथे ह्याच्या पुढे नाही काढायचं. मित्रांनो बघा ना, मंदिर काय बनवलंय, आणि त्याचा सभोवतालचं वातावरण पण असं आहे ना, मोरया. इथं का, हा 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 हा. आणि थोडा असं ढग भरल्यासारखं वाटतंय. थोडाफार पाऊस होईल असं मला वाटतं, थोडं नॉर्मल. काय म्हणजे काय बोलायचं आता, कशाने? शब्द आठव, लवकर आठवा, कॅमेरा चालू आहे. शब्द आठव. आपले मारुती त्या साईडला, लेफ्ट साईडला मूषक राज. आणि इथं पूर्ण अष्टविनायक बनलेले आहेत, असं पूर्ण गोलमध्ये. आतमध्ये आपण जाऊ नाही शकत, घाबरायला असं लावलेलं आहे. ठीक आहे, मस्त वाटलं पण छान. ओव्हरऑल स्ट्रक्चर जे बनलं आहे ना, असं म्हणजे खूप मस्त बनवलं आहे. पण आहे नाही सध्या इथे. इथं ओम बनवलं आहे, नाही इथं स्वस्तिक बनवलं आहे, इथं ओम बनवलं आहे, तिथं स्वस्तिक झाडाच्या म्हणजे कट करून हे देखो. आणि मंदिराचा पूर्ण बाहेरून येऊन दाखवतो, एकदम मस्त मनमोहक. ये रे
खूप मोठा असा म्हणजे बाहेर ना खूप मोठा असा पॅसेज आहे, तिथे तुम्ही थांबू शकतात, आरामात बसू शकतात. रात्री अजून मस्त वाटेल. हे लाईटी सोडलेत ना, हां हां, मग अजून असं उठून दिसेल ते. हे बघा असं व्ह्यू आहे पूर्ण ओव्हरऑल. आणि खूप मस्त वाटतं इथे, शांतता पण खूप आहे, खूप मोठा पॅसेज आहे, आराम बसू वगैरे शकतात. ठीक आहे. प्रतीक कसं वाटतंय तुला? ह्यांनीच मला सांगितलंय, वगैरे सगळं निघून जातो इथे आल्यावर माणसाचा. ह्यांनीच सांगितलं की एकदा हा मंदिर बघ, खूप मस्त वाटतं तुला. पण तो बनला असा आहे ना, खूप मस्त आहे खरोखर. कलाकृती बघ ना किती मस्त आहे, कलाकृती बनवण्याची. हे असे मंदिर कुठे असतात माहिती सांगू तुला? नेपाळ वगैरे असतात त्या साईड, हां, त्या साईडला असे मंदिर. वरचं पण असं ना, म्हणजे जुना मंदिर आपलं असतो ना तसं त्या टाईपला ठेवलं आहे. भूतान, नेपाळ तिकडे स्ट्रक्चर ते दिलेले असतात. हां, बाजूचा परिसर पण पूर्ण हिरवागार. पॉझिटिव्ह वाईब देतात ते आल्यावर. आणि हा आपला लास्ट ठिकाण होतं या ट्रिपमधला. यानंतर अजून काय करणार नाही आम्ही. असं होतं की वैभव पण गावाला होता. तो उद्या, आज किती तारीख 29 ना, 30ला तो येणार होता ट्रेननी या बसनी वॉटेवर. त्याला आम्ही सांगलं आम्ही येतोय, गाडी पण खाली आहे, तुम्ही बघा. त्यांचे पण तिकीट वगैरे बुकिंग असते, परत ट्रेननी. आता आम्ही तर खाली जाणार होतो. बोले तुम्ही येत आहे तर या. ते पण ॲग्री झाले. मग जाताना पण आम्ही त्यांनाच घेऊन जाणार आहे. तर ह्याच्या पुढे जयगडला कुठलं तरी गाव आहे, मला कुठलं गाव आहे त्याचं? हां, आतमध्येच गाव आहे त्याचं. इथून या मंदिरापासून 10-15 मिनटावरतीच आहे. तर इथं त्याच्या घरी जाऊ, रात्री किंवा सकाळी निघू. ठीक आहे, असा विषय चालला आहे. जाताना सोबत त्यांना घेऊन जाऊ, कारण आम्ही दोघंच आलेलो. ते एवढंच आहे, बाकी काय नाही. ह्या ट्रिपचं एवढंच होतं. सुरुवात पण मस्त झाली आणि शेवट पण मस्त झाला बाप्पाच्या दर्शनाने. सुरुवात पण आपण बाप्पाच्या दर्शनानेच केलेली आणि शेवट पण खूप मस्त वाटतं. इथे शांतता खूप आहे. हां, जयगडला तुम्ही म्हणजे आलात कोणाकडे किंवा गणपतीपुळ्याला जरी कोण आलात तर सगळे त्यानंतर या 16 किलोमीटर अंतरावर. हां, 16 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तिथं ते झाल्यानंतर सगळे ह्या साईडलाच येतात या मंदिराला भेट देण्यासाठी. थोडं बसू आणि मग मित्रांनो, वरतीचं मंदिर आहे, खालती इथं वॉशरूम वगैरे पण आहे फ्रेश होण्यासाठी तुमच्यासाठी. आणि बाजू कृत्रिम तलाव पण बनलेला आहे. आणि एकदम म्हणजे एकदम क्लास, असा क्लास कुठं बघितलंच नाही मंदिर. तसं नॉर्मल तुम्ही फिरून जाऊ, राऊंड मारू शकतात. तर पाऊस नाही, पावसात अजून मजा येईल तुम्हाला हे फिरण्यासाठी. हां, हे बघा, हा रूट बघा, हे बघा ग्रास, वा वा, काय बोलायचं. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. हां, ठीक आहे. तर हा शेवटचं ठिकाण होतं या ट्रिपमधलं. आणि खूप मस्त ही ट्रिप, म्हणजे अचानक भयानक तर काय सांगायचं आणि काय नाही असा विषय होता. आम्ही एवढे म्हणजे एवढ्या ह्यांनी म्हणजे मी तर कमी, ह्याने तर एवढे कॉल फिरवले, ह्याला त्याला विचारलं, आम्ही मित्रांना विचारलं, कारण लय प्लॅन आमचे कॅन्सल झाले. तर माझी गुरुवारी सुट्टी होती, तर ती होतं तुझी सुट्टी वाया घालवायची नाही, कुठेतरी जाऊ, गाडी काढू, बस ट्रेन कशाने पण जाऊ. फिरून मग आम्ही आलो की असं लास्टला गणपती पुढे जायचं. निघालो, कपडे बिडे पॅक केले, घरी चांगले निघतोय. कशाने चालले, घरच्यांनी विचारलं, ट्रेनने चालले, ठीक आहे निघालो. ह्याच्यात बसलो गाडीमध्ये आणि मग ते पे पार करून मग आम्ही जाणार ट्रेनने. 12ची ट्रेन होती, असा विषय होता. थोडंच पुढं गेल्यानंतर मग काय दोघांचं मन परिवर्तन झालं की थेट गाडी टाकूया आपण, असा विषय झाला. ठीक आहे, आणि मग आलो. आता काय आलो तर आलो, नाद केला पण वाया नाही गेला, असा विषय होता. तर ओव्हरऑल आता आम्हाला तरी खूप मजा आली, मला पण खूप मिळाली. आता रात्रभर जास्त झोपला नव्हता, ड्रायव्हिंग करत होतो मी, थोडा झोपलेलो. नंतर सकाळी येऊन गणपतीपुळ्याला आम्ही थोडा झोपलो, फ्रेश वगैरे जाऊन मग दर्शन केलं. आणि आताचा हा शेवटचा
ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. असेच माझ्याशी व्हिडिओ येत राहतील जसा टाईम भेटेल, कारण ऑफिसमधून टाईम भेटत नाही. आताच ते मुलं ट्रिप कॅन्सल झाली तर सुट्टी भेटत नव्हतं, त्यामुळेच झाली ती, कारण आमच्या सगळ्यांचा फॅमिलीचा प्लॅन बनलेला आहे, हेजा आणि माझा. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं ते जरा इश्यू झाला पाठीमुळे. बाकी तर काय नाही. बाकी तुम्हाला कुठं ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा कोकणाचं पॅकेज तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याला संपर्क करू शकता. हा तुम्हाला नक्की रिप्लाय देणार. ठीक आहे. काय असेल ते तुम्हाला नक्की सांगेल. स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स, प्रतीक दळवी. ठीक आहे. बाकी तर काय नाही. ठीक आहे. सुरुवात गणपती बाप्पानी आणि शेवट पण गणपती बाप्पानी. गणपा मोरया. ठीक आहे. चला मित्रांनो.